हाऊ टू मेक शुअर न्यूट्रिशन इज गोइंग वेल. सो आयडियली प्रत्येक मीलमध्ये 5 फूड ग्रुप्स असले पाहिजेत असं म्हटलं जातं. 5 फूड ग्रुप्स आपल्या आहारात पाहिजेत. त्यामुळे याच्यात आहे ग्रेन्स येस, व्हेजिटेबल येस, डेअरी येस, प्रोटीन. त्याचे वेगवेगळे कॉम्बिनेशन आपण करू शकतो. प्रोटीन ग्रुप पण जातो आणि व्हेजिटेबल ग्रुप पण त्याच्यामध्ये जातो. सो ते एक कॉम्बिनेशन करू शकतो. की आय गेट टू चूज, then the pressure is less and happiness feeling, that openness is more. अर्थात हा बॅलन्स पण असतो की अन्न वाया घालवू नका, ही आपल्याकडचे प्रचंड मोठे संस्कार असतात. मुलं सिलेक्टिव्ह खाणार, पण त्याच्यातून मुलांना न्यूट्रिशन पण पुरेसं गेलं पाहिजे. असं नाही की मुलं सिलेक्टिव्ह खाणार म्हणून सिलेक्टिव्हच त्यांना द्यायचं. एक्सप्लोरेशन ऑफकोर्स, पण न्यूट्रिशन कसं बॅलन्स करायचं त्याच्यासाठी तुम्ही काय सांगता? सो आमचा रेफरन्स ऑब्जेक्ट म्हणजे माय प्लेट. मुलांना जे माहिती नाहीये ते आपल्याला माहिती आहे, पण आपल्याला काय माहितीये, तर आपल्याला माहितीये की 5 फूड ग्रुप्स आपल्या आहारात पाहिजेत. त्यातला पहिला म्हणजे ग्रेन्स, धान्य बेसिकली. नंतर आहे प्रोटीन, प्रथिनं. प्रथिनं पाहिजेत आपल्याला. व्हेजिटेबल्स पाहिजेत, भाज्या आणि फळं. आणि 5वा आहे डेअरी. हे 5 फूड ग्रुप्स आपल्या आहारात हवेत. सो त्याचे वेगवेगळे कॉम्बिनेशन आपण करू शकतो. इंडियन डाएटमध्ये युजली पोळी भाजी ह्याच्यावरती फोकस असल्यामुळे आपल्याला ग्रेन्स मिळतात, विच इज पोळी किंवा भाकरी, भात. आणि भाजीमधून व्हेजिटेबल ग्रुप कव्हर होतो. आपला खूप कमी आहाराचा फोकस हा प्रोटीन्सवर असतो आणि फ्रुट्सवर असतो आणि डेअरीवर असतो. वी हॅव टू मेक शुअर की आपल्याकडे पोळी भाजीच्या शिवाय आणखी पण गोष्टी त्याच्यामध्ये गेल्या पाहिजेत. तर आता डब्यामध्ये बरेच लोक सांगतात की पोळी भाजीच पाहिजे, त्याच्यामध्ये अजून भाजी किंवा उसळ असं ऑल्टरनेट डेज देऊ शकतो, किंवा भाजीमध्येच डाळ घालू शकतो. प्रोटीन ग्रुप पण जातो आणि व्हेजिटेबल ग्रुप पण त्याच्यामध्ये जातो. सो ते एक कॉम्बिनेशन करू शकतो. आमचं जेवण पुरेसं संतुलित आहे का, त्याच्यात काय कमी पडतंय ह्याचं अनालिसिस करून आहार संतुलित आहे का आणि आपल्या आहारात सगळे अन्न घटक जात आहेत का हे पाहण्यासाठी आपण माय प्लेट एक रेफरन्स म्हणून वापरणार आहोत. आपल्या प्लेटचं अनालिसिस करणार आहोत. या जेवणात काय काय आहे? पास्ता किंवा मॅक्रोनी, मीठ, त्याच्या शेजारी आहे बटाटे, ते पण सालासकटचे, उकडलेलं अंड आणि आहे सॅलड. तर याच्यात कुठले कुठले अन्न घटक आहेत? पास्तामध्ये आहे ग्रेन्स, होल ग्रेन्स पास्ता असेल तर त्याच्यात आणखी चांगलं. त्याच्यात आहे नॉनव्हेज, त्याच्यामध्ये आहे प्रोटीन. बटाटे एक व्हेजिटेबल म्हणून आपण धरू शकतो, अर्थात सालासकट असणार, आणखी त्याच्यात न्यूट्रिएंट्स आपल्याला मिळणार आहेत. उकडलेलं अंड पुन्हा प्रोटीन. सॅलड व्हेजिटेबल जे आहे ते व्हेजिटेबल गटातलं आहे अर्थात, आणि त्याच्यातलं डाळिंब जे आहे ते फ्रूट गटातलं आहे. आता ह्याच्यामध्ये 5 पैकी 4 अन्न घटक आहेत. एक अन्न घटक मिसिंग आहे, जो आहे डेअरी. येस, आपण याच्यात योगर्ट घालू शकतो किंवा पनीर घालू शकतो. काय काय आहे याच्यात? मिलेट्स, सॅलड्स, मटन अँड व्हेजिटेबल खीमा आणि सूप. सो कुठले कुठले अन्न घटक आहेत? ग्रेन्स आहेत, येस, इन द फॉर्म ऑफ मिलेट्स, आणि मिलेट्स आर रिअली अ गुड सोर्स ऑफ फायबर अँड लॉट ऑफ मायक्रोन्यूट्रिएंट्स. सो मस्त, ग्रेन्स चेक. देर इज मटन, सो येस, प्रोटीन चेक. व्हेजिटेबल ग्रुप आहे, आणि सूपमध्येही व्हेजिटेबल ग्रुप आहे. सो 3 आउट ऑफ 5 ग्रुप्स, फूड ग्रुप्स आहेत. 2 फूड ग्रुप्स मिसिंग आहेत. एक आहे डेअरी, so we can add a glass of buttermilk or yogurt or dahi, and we can add 1 fruit. या ताटामध्ये पोळी, पालक पनीर, टोमॅटो कांदा आणि व्हेज टिक्की असा मेनू आहे. याच्यामध्ये पोळी आहे, त्यामुळे धान्य गट आहे. पालक आहे, त्याच्यात भाजी गट येतोय. पनीर आहे, दुग्धजन्य पदार्थांचा गट येतोय. कांदा टोमॅटो आणि व्हेज टिक्की म्हणजे भाजीचा गट येतोय. त्यामुळे याच्यात आहे ग्रेन्स, येस, व्हेजिटेबल, येस, डेअरी, येस, प्रोटीन. पनीरमध्ये प्रोटीन आहे, पण डेअरी गटात त्याला धरल्यामुळे आपण त्याला प्रथिन गटात धरू नाही शकत. त्यामुळे एक प्रथिन ह्याच्यामध्ये पाहिजे, ज्याच्यामध्ये आपण काय इन्क्लूड करू शकतो, तर एखादी उसळ किंवा डाळ इन्क्लूड करू शकतो, किंवा स्प्राउट चाट इन्क्लूड करू शकतो. आणखी एक गट मिसिंग आहे, म्हणजे फ्रुट्स. तर फ्रूट जेवताना खाल्लं तरी चालेल किंवा जेवणानंतर खाल्लं तरी चालेल, त्याच्यात कुठलंही फळ आपण इन्क्लूड करू शकतो. ओके, या थाळीत काय काय दिसतंय? भात आहे, पराठा आहे,
रस्सम दिसतंय, उसळ दिसते कसली तरी, बीटाची भाजी आहे, गोडची एक भाजी आहे, काहीतरी गोड आहे, मे बी शिरा दिसतोय, आणि डाळ दिसतेय, पापड आणि लोणचं. ग्रेन्स आहेत का? येस, राईस आणि पराठा. ऍक्च्युली मी रेकमेंड करीन की हातसडीचा तांदूळाचा भात आणि होल व्हीट पराठा असेल तर जास्त आपल्याला फायबर मिळणार आहे, विच इज ग्रेट. रस्सम, उसळ, भाजीमध्ये थोडीशी डाळ दिसतीये आणि एक वेगळी डाळ आहे, सो याच्यात भरपूर प्रथिनं दिसत आहेत या प्लेटमध्ये. भाज्या 2 प्रकारच्या आहेत, बीट आणि गोड, म्हणजे कंदमूळ आहे आणि एक फळभाजी आहे, विच इज अनदर ग्रेट थिंग. सो ग्रेन्स येस, प्रोटीन येस, व्हेजिटेबल येस. 2 थिंग्स आर मिसिंग स्टिल. वन इज डेअरी. डेअरी ह्याच्यात कुठेच दिसत नाही, आपण ह्याच्यात ताक किंवा दही इन्क्लूड करू शकतो. आणि दुसरं म्हणजे फ्रूट. तर फ्रूट जेवणानंतर खाऊ शकतो, कुठल्याही प्रकारचं फ्रूट. ओके, हे सणासुदीचं पुरणपोळीचं साग्रसंगीत जेवण आहे. कोशिंबीर, कोशिंबीरीत आहे काकडी, सो व्हेजिटेबल ग्रुप आहे. त्याच्यात आहे दही, सो डेअरी ग्रुप आहे. लोणच्यात छोटंसं व्हेजिटेबल आहे. ऍट द सेम टाइम कच्च्या लोणच्यामध्ये प्रीबायोटिक्स आहेत. दूध अगेन डेअरी, डेअरी ग्रुप इज टेकन केअर ऑफ. कटाची आमटी आहे, म्हणजे डाळ त्याच्यात गेलेली आहे, सो प्रोटीन ग्रुप इज टेकन केअर ऑफ. भाजी आहे बटाट्याची, पुन्हा व्हेजिटेबल ग्रुप इज देअर. त्याच्यात मटारही दिसत आहेत, सो डेफिनेटली मोर व्हेजिटेबल्स. भात आहे, पुन्हा पांढरा भात आहे. आय वुड रेकमेंड हातसडीचा तांदूळ फॉर द ग्रेन ग्रुप. आणि पोळी आहे, पोळीमध्ये कणिक आहे, सो ग्रेन ग्रुप इज टेकन केअर ऑफ. आणि त्याच्यात हरभऱ्याची डाळ आहे, सो प्रोटीन ग्रुप इज देअर. डेफिनेटली देर इज अ लॉट ऑफ शुगर in the form of jaggery. If it is completely 100% jaggery, that's great. That much of jaggery in the winter months are actually recommended. So super. And on the top of that, there is ghee. So again, winter months, it's a perfect meal. So there is grain, yes. Protein, yes. There's a vegetable, yes. There is dairy, yes. There's just one fruit missing, and that's a fruit. वाव, हे आपलं नेहमीचं जेवण 5 फूड ग्रुप्सच्या तत्वातून बघण्यामध्ये खरंच कळतंय की आपल्या जेवणात कुठल्या गोष्टी आहेत आणि कुठल्या गोष्टी आणखीन आणायला पाहिजेत. सो तुमच्या माय प्लेटच्या फॉर्मॅटमधून मी आमचंच जेवण जरा थोडंसं सुधरून घेतलं आणि इतके सगळे फूड ग्रुप्स जेवणामध्ये येत आहेत त्याचं मला खूप समाधान झालं. फळं मात्र आपल्याकडे एवढी खाल्ली जात नाहीत, हे मात्र खरं आहे. आणखी एक त्यातली क्विक टिप म्हणजे की फ्रुट्स जर का पूर्ण जेवणामध्ये जात नसतील तर ते मिड मील म्हणून द्यायला काही हरकत नाहीये. थाळी दाखवलीच त्याच्यामध्ये, ती दिवसभरात खाण्याची थाळी आहे ना, एकाच वेळेस खाण्याची थाळी नाहीये. दिवसभरात तेवढ्या पोर्शन मध्ये खाल्लं गेलं पाहिजे. आयडियली प्रत्येक मील मध्ये 5 फूड ग्रुप्स असले पाहिजेत असं म्हटलं जातं. सो एव्हरी मील शुड कन्सिडर दीज 5 फूड ग्रुप्स. पण ऍट द सेम टाइम मुलं जेव्हा खातायत तर तेव्हा एक एक पदार्थ त्यांना इंट्रोड्यूस केला तरी चालणार आहे. म्हणजे सगळं ताट पूर्ण वाढण्यापेक्षा इट कॅन बी ओव्हरवेल्मिंग फॉर द चाइल्ड. सो एक पदार्थ आत्ता खाल्ला, पुढच्या जेवणात दुसरा पदार्थ खाल्ला तरी काय हरकत नाही. फक्त दिवसभरातून जस्ट मेक शुअर की 5 अन्न घटक जात आहेत मुलाच्या पोटात. तर प्रत्येक मील मध्ये त्यातला 1 किंवा 2 किंवा 3 जास्तीत जास्त जेवढे घालता येतील तेवढे आपण घालू शकतो. उदाहरणार्थ पराठा केला तर त्याच्यामध्ये या बऱ्यापैकी गोष्टी सगळ्या जाऊ शकतील. म्हणजे आपण पोळी करतोय उदाहरणार्थ, तर त्याच्यामध्ये आपण दही घालू शकतो कणिक भिजवताना, किंवा थोडंसं दूध घालू शकतो, किंवा बेसन घालू शकतो, किंवा थोडंसं सोयाबीन फ्लावर घालू शकतो. फक्त ते रोस्टेड पाहिजे सोयाबीन. थालीपीठ हा एक खूप चांगला प्रकार आहे. मिलेट्सची लाही होते रोस्ट केल्यामुळे, आणि वेगवेगळ्या प्रकारचे काय कार्ब्स आणि प्रोटीन्स ह्या सगळ्या गोष्टी छान होतात. आणि प्लस डेअरी सोबत दही असेल तर, आणि कोशिंबीर असेल तर मग व्हेजिटेबल्स, असं पण होईल. म्हटलं थालीपीठ केलं तसं, किंवा वन डिश मील आपण जेव्हा बनवतो लाईक खिचडी विथ व्हेजिटेबल्स आणि कडेला ताक किंवा दही आणि एखादं फळ किंवा कच्चं सॅलड, इवन दॅट्स अ व्हेरी क्विक आणि इझी टू मेक आणि एक्सेप्टेबल, फेअरली एक्सेप्टेबल. आपण आपल्या टेस्ट प्रमाणे ते चेंज करू शकतो. अशा गोष्टी सोप्या पडतील करायला. फॅमिली फूड असं काही कन्सेप्ट आहे का, की फॅमिली म्हणून आपण एक विशिष्ट गोष्ट खातो, आपली फॅमिली खाते, असं काही करण्याची गरज आहे का? सो फॅमिली फूड म्हणलं तर म्हणजे आपण रोज जे खातोय ते. महाराष्ट्रीयन लोकांचं फॅमिली फूड म्हणलं तर पुन्हा तेच होतं की वरण भात भाजी पोळी चटणी कोशिंबीर दही ताक किंवा यातलं काहीतरी. त्याच्यामध्ये व्हेरिएशन असू शकतात. भाकरी, त्यातली ज्वारीची बाजरीची नाचणीची, त्याच्याबरोबर पिठलं उसळ डाळ ह्याच्यापैकी एक काहीतरी,
वेगवेगळ्या भाज्या. आता भाजी पण खाताना आम्ही सांगतो की पार्ट्स ऑफ द प्लांट, कन्सिडर द पार्ट्स ऑफ द प्लांट. म्हणजे आता कंदमूळ आपण खातोय का, त्याची भाजी खातोय का, किंवा स्टेम व्हेजिटेबल खातोय का, लिफी व्हेजिटेबल खातोय का, फ्लावर व्हेजिटेबल खातोय का, सीड व्हेजिटेबल्स खातोय का. सो देर आर 6 डिफरंट टाइप्स ऑफ पार्ट्स ऑफ द प्लांट्स. आणि व्हेजिटेबल्स आपण जेवढी व्हरायटी खाऊ त्याच्यामध्ये तेवढं जास्त फायद्याचं आहे आपल्याला, कारण की प्रत्येकातून मायक्रो न्यूट्रिएंट्स वेगवेगळे मिळणार आहेत. व्हरायटी इज अ किंग. जेवढे विविधता आणू आहारामध्ये तेवढं आपल्याला वेगवेगळे न्यूट्रिएंट्स मिळणार आहेत, कारण देर आर ॲटलीस्ट 40 न्यूट्रिएंट्स दॅट आर नेसेसरी इन एव्हरी डे लाईफ. वी कॅनॉट मेक आवर फूड, वी हॅव टू गेट ऑल द न्यूट्रिएंट्स फ्रॉम आउटसाइड. सो तेवढे वेगवेगळे न्यूट्रिएंट्स मिळायचे असतील तर बेस्ट वे इज टू गो फॉर व्हरायटी ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स अँड ग्रेन्स, प्रोटीन. आपल्या मुलांना, आपल्या परिवाराला आणि आपल्या स्वतःला चौरस आहार मिळावा ह्यासाठी आपण काही पूर्ण वेगळा आहार घ्यायची गरज नाही. आपण जे खातो त्या आहारामध्येच छोटे छोटे बदल करून आपल्या आहारामधले न्यूट्रिशनल बॅलन्स आपल्याला करता येतो. ह्यासाठी तुम्हाला आर्चिसची मदत हवी असेल तर जरूर घ्या. खाली लिंक दिली आहे, त्याच्यावर क्लिक करून न्यूट्रिशनिस्ट आर्चिसची अपॉइंटमेंट तुम्ही बुक करू शकता. तुमच्या फॅमिलीच्या करंट डाएट प्लॅननुसार आणि तुमच्या हेल्थ गोलनुसार पर्सनलाइज्ड डाएट चार्ट्स आर्चिस तुम्हाला करून देऊ शकते. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत, मित्रांसोबत, मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. आणि अशा अनेक विषयांवरती व्हिडिओ बघण्यासाठी मिल्की वे टू हेल्थ चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.